नमस्कार मंडळी, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि लाईक बी करा, शेअर बी करा, कमेंट बी करा. टाटा. नमस्कार मंडळी, आज तुमच्यासोबत पुन्हा एक मी उपवासाची रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे आहे साबुदाणा पॅटीस. तुम्ही साबुदाणा टिक्कीसुद्धा याला म्हणू शकता. एका बाउलमध्ये भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे. वाटीने मोजून तुम्ही कशाने मोजून घेऊ शकता. 2 वाटी भिजलेला साबुदाणा आणि 1 वाटी उकडून कुस्करलेला बटाटा आणि त्यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि चवीनुसार सेंधव मीठ टाकायचं आणि आवडीनुसार तुम्ही तिखट यामध्ये टाकू शकता. खूप छान हे पॅटीस होतात मंडळी, तेलकट होत नाहीत जास्त. आपण साबुदाणे वडे करताना खूप तेलकट होतात, खूप तेल पितात ते. त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे साबुदाण्याची टिक्की. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. खूप टेस्टी असे लागतात. साबुदाण्याचा थोडा वेगळा प्रकार आणि कमी तेलातसुद्धा तयार होतो मंडळी. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही साबुदाण्याचं, भगरीचं किंवा राजगिऱ्याचं, शिंगाड्याचं कोणतंही पीठ यामध्ये तुम्ही वापरू शकता. अगदी 2 चमचेच मी टाकलेलं आहे. छान मिक्स करायचं आहे यामध्ये आणि नाही टाकलं तरी चालेल, नसेल तुमच्याकडे तर. पण टाकलं तर खूप छान अशी चव येते आपल्या या पॅटीसला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि भिजत टाकायचीसुद्धा गरज नाही. लगेच आपण याचे पॅटीस तयार करू शकतो. खूप टेस्टीसुद्धा लागतात आणि झटपटसुद्धा तयार होतात. आता छान असं हे चुरून घ्यायचं आणि लगेच आपण याचे आता पॅटीस तयार करून घेऊया. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही तयार करू शकता. छोटे मोठे तुम्हाला जसे आवडत असेल तसे. एका प्लेटमध्ये आपण आता हे तयार करून घेऊया आणि साईडला आपल्याला तवा किंवा पॅन याच्यावरती तेल किंवा तूप गरम करायला ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी सर्व आता करून घेते आणि आपले तयार करून झालेले आहेत. आणि इकडे आता पॅन घेतलेला आहे मी. त्यामध्ये तुम्ही उपवासाला जे तेल खात असाल शेंगदाण्याचं ते टाकू शकता किंवा तूपसुद्धा टाकू शकता आणि छान असं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण ही पॅटीस टाकायची आहे. टिक्की पॅटीस तुम्हाला हवे ते नाव तुम्ही देऊ शकता याला. आणि लो फ्लेमवर छान असे आपण ही शॅलो फ्राय करूया. आता खालच्या साईडने छान असे भाजले गेलेले आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला पलटी करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जर एका चमचाने नसेल पलटी करता येत तर दुसरा चमचा तुम्ही घेऊन असे पलटी करू शकता हे. आणि सर्व आता ही पलटी करून घेतलेले आहेत. आता ही छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहेत. आता आपली साबुदाण्याची टिक्की तयार होईपर्यंत मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या शेजारचा बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही चमचासुद्धा घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही पलटी करू शकता, म्हणजे अंगावर तेल उडायची भीती नाही. तुम्ही पाहू शकता दिसायलाच एकदम असे भन्नाट झालेले आहेत. खायला तर एक नंबर लागतात. बघताच असे खावेसे वाटतात आपले हे पॅटीस. आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. यासोबत तुम्हाला चटणी किंवा मिरचीची सुद्धा गरज लागणार नाही. असेच खूप छान लागतात गरमागरम खाण्यासाठी. खूप बेस्ट लागतात मंडळी. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पॅटीस तयार करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा. असे छान छान रेसिपी तुम्हाला बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.